ड्रायव्हर आहे काय. नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासमोर जो बघितला बैल तो तात्या मांगडे यांचा वजीर आणि मथुर वर्सेस वजीर जी शर्यत आहे तो हाच बैल आहे. सो मित्रांनो, जाणून घेऊया आपण त्यांच्याशी, थोडक्यात संवाद साधूया. दादा आपल्या समोर आहे. सर्वप्रथम दादा आपलं नाव काय? नमस्कार, केतन बद्रिके. आज तात्या मांगडे स्टेजवरती होते. मी प्रश्न केला होता की आज सुंदर येणार आहेत का. सुंदरला काही दुखापत असल्यामुळे सुंदर नाही, पण आज आपला वजीर इथे या मैदानात येणार आहे. याचा पैरा सांगू शकता का दादा? याचा पायरा तर सांगू नाही शकत, तुम्हाला आता नंतर मैदानातच बघायला भेटेल दादा. थोड्या वेळात. वजीर आणि मथुर ही शर्यत कशी काय म्हणजे झाली, जमली, नियोजन कसं काय झालं? हे नियोजन म्हणजे वजीरचं नाव होतं आणि शर्यत एकदम मैत्रीपूर्ण जमलेली आहे. दुसरा एकदम मैत्रीपूर्ण शर्यत होणार. दादा आज तुम्ही उसाटण्या अड्ड्यात फेरफटका केला का? आत्ताच तिकडून मैदानातून जाऊन आलो. कसा वाटला आजचा मैदान? एकदम मैदानाचं नियोजन खूप सुंदर केलेलं आहे. बैलगाडा शर्यत रायगड ठाणा सर्व कमिटीने एकदम अतिशय उत्तम असा कार्यक्रम वगैरे घेतलेले आहेत आणि नियोजन पाठीचं एकदम त्यांनी खूप छान भारी केलं आहे. दादा वजीर बैलाबद्दल दोन शब्द बोला ना. कसा आहे वजीर? वजीरच आहे. वजीर कसा नाव करतोय सध्या घाटावर? वजीर सध्या चांगला पळतोय, असाच पळत राहू दे पुढेही. आता तुम्ही आशीर्वादाने नाव तर गुपित ठेवलं, पण पैरा कसा, तोडीस तोड आहे का? पैरा तोडीस तोड असणार. नक्कीच. हो नक्की. आज ही प्रेक्षणीय शर्यत मथुरच्या विरोधात आज वजीर, पण मैत्रीपूर्ण शर्यत होणार आहे आणि ही लाखो लोक आज बघणार आहेत. त्या शर्यतीला नक्कीच आनंद घेणार आहे. कसं वाटतं आज वजीर आपला मथुरच्या शर्यतीमध्ये भाग घेणार आहे? आज खूप भारी वाटतंय का आज वजीर एवढा पळतोय. प्रत्येकाची इच्छा असते का एक मथुर बरोबर मुंबईमध्ये शर्यत व्हावी. आज आमची पण एक इच्छा होती का राहुलभाई बरोबर मथुर बरोबर शर्यत करावी. आज ती इच्छा पूर्ण होणार आहे. आणि दादा आज एवढं मित्रमंडळी येतात या बैलासोबत, आणि कसं तुमचं नियोजन कसं असतं, कसं निघायची तयारी कशी असतं? नियोजन आता सर्व तात्यांचं नियोजन आहे. सर्व काही गोष्टी तात्यांनी केलेल्या आहेत आणि सर्व मित्रपरिवार ड्रायव्हर आहेत. सचिन मामा, ऋषी आपले आणि सावकार ग्रुपचे मिलिंद शेठ यांच्या नियोजनात बैल आहे. त्यांच्या नावाने बैल पाळणार. दादा आता आपण जे बैल चालक आहेत त्यांची सुद्धा मुख्य भूमिका असतो, सो त्यांच्याशी दोन शब्द बोलूया. मित्रांनो, बैलाचा जसं मुख्य हात असतो तसा त्याच्या पाठीमागे एक बैल चालक मुख्य भूमिका असते. असे सचिन मामा आपल्या समोर आहेत. मामा, सर्वप्रथम जेव्हा तुम्ही सुट्टीवरती असता आणि या बैलाला हाकलता, या बैलाबद्दल काय बोलाल तुम्ही? कसा पळ आहे त्याचा तलावरून? एकसारखा पळ आहे, म्हणजे शहाणा पळतो. असा दुसऱ्या बैलासारखा अडगा नाही, काय नाही. पब्लिक असो की नसो, एकसारखं स्पीड आहे खालपासून ते वरपर्यंत. आणि मामा, या बैलासोबत कोणताही पैरा असतो, मोठा टॉपचा पैरा असतो, तेव्हा त्याची पळ कसा असतो? त्याला सेम पळतो बैल, कमी बिमी पळत नाही. कुठला मोठा असू द्या बारीक असं बैल तसं एक लेवलच पळतो. आज काय मनात धाकधूक आहे का? आज मथुर विरोधात शर्यत आहे आणि मैत्रीपूर्ण शर्यत आहे आणि मोठी अशी शर्यत आहे आणि प्रेक्षक या शर्यतीची वाट पाहत आहे, तर तुमच्या मनात अशी काय भीती कसलीच नाही. काय 4 पायाचा मळा आहे, काय होईल ते. पैऱ्याबद्दल मी काय विचारणार नाही तुम्हाला, पण हा जो पैरा आज जुळून आला, याच्या आधी तो पैरा झाला होता का? नाही झाला. मग आज काय वाटतं, ते दोन्ही पैरे बाजी मारेल? 100%. दादा तात्या मांगडे दादांबद्दल काय बोलू शकता? आज तुम्ही त्यांच्या वजीरला वर्षानुवर्ष, हा बैल कधी आला तात्या मांगडेच्या? ते वर्ष झाला. तर या वर्षात तुम्ही या बैलासोबत किती वेळा गाडी हाकलली आहे? नाही, बैल घेतल्यापासून मीच पळवतो, दुसरं कोण नाही. कसा अनुभव आहे त्याचा? नाही, वासरला छान दुसरा आताशी, आणि आज तो नक्कीच काम करेल. दादा खूप भारी वाटलं आपल्याशी बोलून. अजून हे सवंगडी यांच्याशी सुद्धा बैलाबद्दल विचारूया, जाणून घेऊया आपण. दादा तुम्ही दोन शब्द बोला ना, या बैलाबद्दल बोला. बैल चांगलाच आहे. तुमची यांची देखभाल कशी करता, कशा प्रकारे निगा राखता याची? चांगलीच आहे देखभाल. त्याला कसं काय सराव वगैरे काय दिलं जातं? खुराक दिला जातो, त्याला चालवणं बिलावणं असतं, व्यायाम बियाम दररोजचा दररोज. मित्रांनो, चला आता आपण छोटीशी मुलाखत घेतली, कारण का आता त्यांचा फेरा काढायचा आहे. सो आपल्या चॅनलमधून वजीरची मुलाखत आताच पडेल आणि नक्कीच तुम्ही पाहू शकता.
या वजीर बैलाला. आणि हा मित्रांनो वजीर 2 वर्षाचा आहे आणि 2 वर्षात तो नाव करतोय. आज सुंदर नाही पण वजीर नक्कीच आहे. सो आता ते फेऱ्या करण्यासाठी निघालेत म्हणून आपल्याला जास्त प्रश्न विचारता आलं नाही. सो चला आता भेटूया आपण पुढच्या मीटिंगमध्ये आणि पुढच्या लॉगमध्ये.